नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या माहितीपूर्ण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे कॅन्सर या आजाराविषयी. पण हा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही. हा व्हिडिओ आहे जागरूकतेसाठी, समज वाढवण्यासाठी आणि वेळेवर उपचार करण्याची आठवण करून देण्यासाठी. कॅन्सर हा शब्द ऐकताच मनामध्ये भीती निर्माण होते आणि ते अगदी नैसर्गिक आहे. कारण लोकांच्या मनात अजूनही एक गैरसमज आहे. कॅन्सर म्हणजे शेवट. पण सत्य हे खूप वेगळं आहे. वेळेवर निदान, योग्य उपचार म्हणजेच अनेक रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि झालेले आहेत. कॅन्सर म्हणजे नेमकं काय? तर आपल्या शरीरात कोट्यावधी पेशी असतात. त्या लढतात, जुन्या पेशी मरतात, नवीन तयार होतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण काही वेळा पेशींची वाढ ही नियंत्रणाबाहेर जाते. त्या पेशी अनियंत्रित वाढू लागतात आणि जिथे ही वाढ थांबतच नाही, तिथून कॅन्सरची सुरुवात होते. म्हणजेच कॅन्सर हा एक अचानक होणारा आजार नाही. तो हळूहळू तयार होत असतो. मग कॅन्सर कशामुळे होतो? याचं एकच कारण नसतं. हो, तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू, चुकीचा आहार, प्रदूषण आणि हे मोठी कारणं असू शकतात. पण महत्वाची गोष्ट म्हणजे निरव्यसनी लोकांना देखील कॅन्सर हा होऊ शकतो. कारण यामध्ये अनुवांशिकता, वातावरण, पेशींचे नैसर्गिक बदल, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं हे सगळे घटक काम करत असतात. म्हणूनच मी काही वाईट सवय नाही, मला कॅन्सर होणारच नाही, हा विचार चुकीचा आहे. शरीर देत असलेलं सुरुवातीचे संकेत. कॅन्सर सुरुवातीला शांत असू शकतो, पण शरीर आपल्याला सूचक इशारे देत असतं. कारण नसताना वजन कमी होणं, खूप दिवस सतत थकवा जाणवणं, शरीरामध्ये गाठ जाणवणं, जखम भरून न येणं, आवाजात बदल होणं, गिळताना त्रास होणं, दीर्घकाळ खोकला येणं, अनियमित रक्तस्राव होणं, असं काही जाणवलं तर गुगल नाही, थेट डॉक्टरांना भेटा. कॅन्सर म्हणजे शेवट नाही. आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी प्रगती झालेली आहे. केमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी यामुळे लोक उपचारानंतर सामान्य आयुष्य जगत आहेत. महत्वाचं काय? स्टेज जितकी लवकर, उपचार तितके सोपे. मानसिक ताकद का महत्वाची आहे? रुग्ण जेव्हा ठरवतो मी हार मानणार नाही, तेव्हा उपचारांना चांगला प्रतिसाद मिळतो. पॉझिटिव्ह विचार औषध नाही, पण उपचारांची शक्ती वाढवतो. मंडळी, आता एक महत्वाचा प्रश्न. कॅन्सर एकच असतो का? तर नाही. कॅन्सर हा एक आजार नसून अनेक प्रकारांचा समूह आहे. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार पहा. शरीरातील ज्या भागातील पेशी अनियंत्रित वाढतात, त्यानुसार कॅन्सरचं नाव बदललं जातं. जसं स्तनाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर. म्हणजेच शरीरामध्ये कुठेही होऊ शकतो. पुरुषांमध्ये जास्त दिसणारे कॅन्सर तोंडाचा कॅन्सर हा तंबाखूमुळे होतो. फुफ्फुसाचा कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर. महिलांमध्ये जास्त आढळणारे कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर. पण हे नियमित नाहीत. कोणालाही कोणताही प्रकार होऊ शकतो. तपासण्या कधी कराव्यात? लक्षणं दिसली तर लगेच करायच्या. पण लक्षणं नसली तर काही तपासण्या ठराविक वयानंतर कराव्यात. स्त्रियांनी स्तन तपासणी, पॅप स्मिअर टेस्ट, पुरुषांनी प्रोस्टेट तपासणी, 40 नंतर नियमित हेल्थ चेकअप नक्की करावा. बायोप्सी म्हणजे काय? ही कॅन्सर निदानासाठी सर्वात खात्रीची पद्धत आहे. गाठ
किंवा संशयित भागातून छोटासा ऊतींचा नमुना घेतला जातो. तो प्रयोगशाळेमध्ये तपासला जातो आणि त्यावरूनच कॅन्सर आहे की नाही हे निश्चित होतं. स्कॅन का करतात? एक्स-रे, सीटी स्कॅन, MRI, सोनोग्राफी यामुळे शरीरामध्ये गाठ आहे का? ती कुठे आहे? किती पसरली आहे? हे नक्की कळतं. मोठे मिथक, कॅन्सर चालतो, चुकीचं. बायोप्सी केली तर कॅन्सर हा पसरतो, चुकीचं. उपचार घेतले तर जास्त त्रास होतो म्हणून घेऊच नयेत, हे देखील चुकीचंच आहे. लवकर निदान म्हणजे जास्त बरे होण्याची शक्यता. उपचार टाळणं म्हणजे धोका वाढवणं. रुग्णाला भावनिक आधार देणं फार महत्वाचं आहे. भीती नाही, साथ हवी असते. मंडळी, आता प्रश्न, कॅन्सर पूर्णपणे टाळता येतो का? सोपं उत्तर आहे नाही. पण धोका नक्कीच कमी करता येतो. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काय करावं? आपल्या रोजच्या सवयी इथे खूप महत्वाच्या ठरतात. तंबाखू पूर्णपणे बंद करा. तोंडाचा, फुफ्फुसाचा, घशाचा कॅन्सर यामागे सगळ्यात मोठं कारण आहे तंबाखू. जंक फूड कमी करा. जास्त तेलकट, प्रक्रिया केलेलं अन्न, साखर शरीरामध्ये सूज वाढवतात. भाजी, फळं, फायबर, नैसर्गिक अन्न शरीराचं संरक्षण करतं. हालचाल ठेवा. दररोज चालणं, व्यायाम हार्मोन्स संतुलित ठेवतात. झोप पूर्ण घ्या. झोप म्हणजे शरीराची दुरुस्ती. वजन नियंत्रणात ठेवा. जास्त वजन अनेक कॅन्सरचा धोका वाढवतं. मानसिक आरोग्य का महत्वाचं? तर ताण, चिंता, नैराश्य शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. आनंदी राहणं म्हणजे आजार नाहीसे होतात असं नाही, पण शरीर लढायला सक्षम करतं आणि सक्षम राहतं. नियमित तपासण्या. मला काही होत नाही हा विचार धोकादायक आहे. लवकर कळलं तर लवकर उपचार होईल आणि जास्त बरे होण्याची शक्यता वाढेल. जर कोणाला हा व्हिडिओ बघताना वाटत असेल, माझ्यावरच हे का, तर लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. आज लाखो लोक उपचारानंतर निरोगी आयुष्य जगत आहेत. कॅन्सर म्हणजे शेवट नाही, तो एक लढा आहे आणि हा लढा जिंकता येतो. कॅन्सरची भीती ठेवून नाही, कॅन्सर बद्दल माहिती ठेवून जगायला हवं. भीती माणसाला थांबवते, जागरूकता माणसाला वाचवते. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेतली. कॅन्सर हा शब्द मोठा आहे, पण विज्ञान त्याहून वेगळं आहे, मोठं आहे. वेळेवर निदान, योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे जीवन पुन्हा सामान्य होऊ शकतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण योग्य माहिती म्हणजेच खरी मदत. अशाच आरोग्यविषयक माहिती करता आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या हेल्थ स्पेशल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.